राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री एक प्रकार घडला. त्या प्रकाराचं समर्थन मी करत नाही. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते श्री विलास लवंडे यांच्या अंगावर शाई ओतण्यात आली. ओतणारे स्वतःला वारकरी संप्रदायाचे पाईक समजतात. संग्राम बापू भंडारे असं त्यांचं नाव आहे. आणि एवढंच कारण पुरेसं झालं. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचं कुठं काही नाही आहे. असेच 2-4 काही टाळके, रोहित पवारसारखे, विलास लवंडेसारखे, किंवा जरी अजितदादाच्या गटात अमोल मिटकरी असले तरी जुनं प्रेम त्यांचं उफाळून येतं. मला आठवतं याच विलास लवंडेंनी एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाच्या अंगावर शाई टाकली, त्याचं समर्थन केलं होतं. ते ट्विट सापडेल तुम्हाला कुठं शोधलं तर. मग आता विलास लवंडे, तुमच्या अंगावर कुणी शाई टाकली, वाईट काय वाटण्यासारखं आहे? आणि तुमचा कांगावा कसा की मला रिव्हॉल्वर रोखलं माझ्यावर. खरं म्हणजे संग्राम बापू भंडारेकडे जर रिव्हॉल्वरचं लायसन असेल आणि त्यांनी रोखलं असेल तर ते त्वरित लायसन रद्द करावं. पण हे सत्यच नसेल तर विलास लवंडे काय म्हणणं आहे तुमचं? काय भानगड झाली आहे? आता पवार साहेबांचं म्हणजे पक्ष काही फारसा मोठा राहिला नाही, काही करता येत नाही. पूर्वी ब्रिगेड हाताशी धरली होती, मग त्याच्यावर हिंदूवर घाव घालायचे, हिंदूच्या देवी देवतावर घाल घालायचे. त्यांनी प्रकार करून बघितले. आता ब्रिगेडचे लोक सावध झाले. त्यांच्या लक्षात आलं की पवारसाहेब आपल्याला वापरून घ्यायलेत, म्हणून जरा याच्यापासून त्यांनी अंतर ठेवलं. आता हे विलास लवंडे जे आहेत शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी एक यादी जाहीर केली होती की हे 20 लोक वारकरी संप्रदायात यांनी घुसखोरी केली. त्यात बंडातात्या कराडसारखं मोठं नाव होतं. मला सांगा लवंडे साहेब, तुम्ही हे यादी जाहीर करणारे तुम्ही कोण? वारकरी संप्रदाय का तुमच्या बापाच्या घरची मालमत्ता आहे का? तो गोविंद बाग आहे की तुम्ही जाहीर करायला हे घुसखोर झाले म्हणून? आणि तुम्ही ठरवणारे कोण? तुम्हाला कधी देवतांचं एवढं कौतुक वाटायला लावलं आहे? अरे तुम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगता, त्यांना ते देवबिव काही गोष्टी मान्यच नाहीत. मग तुम्ही कधी सांगता हे? आणि नुसती शाई फेकली म्हणून रोहित पवारचा थैताट बघा. म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघ सोडून ह्या सगळीकडे ओरडत असतो. मी कोल्हापूरमध्ये काही झालं त्या पुस्तकाच्या ह्याच्यावर की लगे रोहित पवार तिथं हजर. विलास लवंडेला आता पोलीस संरक्षण द्या. शाई फेकल्यावर पोलीस संरक्षण? अरे ज्याने शाई फेकण्याचं समर्थन केलं आहे त्याला कसलं पोलीस संरक्षण आलं आहे? आता शरद पवार एवढे हताश झालेले आहेत, कुठली राजकीय चळवळ ते उभा करू शकत नाहीत, कुठला राजकीय मुद्दा ते आणू शकत नाहीत. मग असा काहीतरी मुद्दा त्यांचे लोक काढतात. आता पवार साहेब, तुम्ही या वयात पुढील 3 वर्षासाठी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झालात ना. तुम्ही सोपायला पाहिजे होतं ना का तरुण माणसाकडे ते काम? आपण मार्गदर्शन करायचं ना. मोह सुटत नाही सत्तेचा. आणि हे असे विलास लवंडेसारखे पाळून ठेवलेले लोक हे हिंदू धर्मावर, वारकरी धर्मावर वार करत असतात. आणि जाहीर कोण तू ठरवणार कोण? विलास लवंडे, तुझ्यावर शाई टाकली, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पण मला त्या भंडारे, संदीप भंडारे कोण जे आहेत शाई टाकणारे, मला तर त्यांचा एवढा राग आला की कशामुळे शाई टाकली? अहो यांची अशीच तोंड काळीत, यांचं तोंड काळं करण्याची गरज नाही आहे. पण यांच्या अंगावर शाई टाकून यांचं महत्त्व तुम्ही का वाढवताय?
प्रसारमाध्यमासमोर येऊन बोल. मला हेच विचारायचं लवंडे, तुम्हाला कुणी अधिकार दिला वारकरी संप्रदायात हे लोक घुसलेत म्हणण्याचा? तुम्ही काही पोलीस खात्यात आहात की हे लोक घुसल्यामुळं काही वारकरी संप्रदायात एक अतिरेक काही सुरू होईल? ह्याच विलास लवंडेने एकेरी शब्दात संभाजीराव भिडेवर अश्लील शब्दात टीका केली, खालच्या शब्दात टीका केलेली आहे. हा संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो. त्याने हजारो धारकरी पोरं जी आहेत, ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरायची नसते, अशा धारकऱ्यांना घेऊन तिथं गड किल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा जो काय त्यांचा नेहमीचा प्रकार असतो, गडांचं काहीतरी सांगायचं, शिवाजी महाराजांचा अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा, त्यांची माथी भडकवण्याचा कार्यक्रम करायचा, त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचाच तो एक प्रकार आहे. धारकरी हे आतंकवाद्याच्याच मोडमध्ये जाणारे असतात, हे सचक विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात. ते म्हणले संभाजी भिडे हा नुसते गडकोट किल्ले फिरवत नाही म्हणले, तरुणांना यांची माथी भडकवतो. असं एक उदाहरण सांगा की संभाजीराव भिडेच्या शिवप्रतिष्ठाननं किल्ल्यावर गेल्यावर असं भाषण केलं की ज्याने तरुणांची माथी भडकलीत. तुमची पोटदुखी अशी आहे की संभाजी भिडेसारख्या एका ब्राह्मण माणसाच्या मागं एका मोठ्या समाजातला तरुण जातो, ही तुमची खरी पोटदुखी आहे, दुसरे काही नाही आहे. कारण हा तरुण तुमच्यापासून निघून गेलाय. नाहीतर मनसे प्रमुख मान्य राज ठाकरे म्हणलेच होते, हे राष्ट्रवादी पक्ष ज्या दिवसापासून अस्तित्वात आला त्या दिवसापासून महाराष्ट्रात जातीवाद वाढला. आणि ती तुमची खरी पोटदुखी. म्हणून तुम्ही संभाजी भिडेचं काय वय आहे लवंडे, तो तुमच्या बापाच्या वयासारखे. तुम्हाला एवढंही तारतम्य नाही आहे की आपण कुणावर टीका करा, तुम्हाला अधिकार आहे, पण टीका करताना सुद्धा समोरच्या माणसाचं वय, त्याची प्रतिष्ठा पाहिली पाहिजे. लवंडे, मी तुम्हाला जाहीर आव्हान देतो की तुम्ही एक ट्रिप ठरवा, या किल्ल्याहून त्या किल्ल्यावर जायचं. किती लोक तुमच्या मागे येतात बघू. नुसतं संभाजीराव भिडेनं आव्हान केल्यावर हजारो हजार तरुण स्वतःच्या दशम्या बांधून त्या सगळ्या मोहिमेत सामील होतो. तुम्हाला हे माहीत नसेल, पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीची देखरेख नीट व्यवस्था करण्यासाठी गेली कित्येक वर्ष या सांगलीमधून काही तरुण रायगडाला जातात, त्या समाधीची स्वच्छता करतात, तिथं दिवा लावतात, त्याची पूजा करतात. हे कार्य संभाजीराव भिडेने केलं. तुम्हाला काय माहिती आहे? तुमच्या डोक्यात जी जातीवादाची घाण भरली आहे ना, ती तोंडातून अशी बाहेर येते. तुमची अडचण अशी झाली की तुमच्यावर शाई टाकणारे कुणी इतर जातीतले नाहीत. ती तुमची खरी अडचण झाली नसता तुम्ही अजून मोठा कांगावा केला असता. मला तर असं सरकारला आणि पोलीस खात्याला आव्हान आहे की अशा लोकांना संरक्षण देऊन यांचं मोठेपण करूच नाही. आणि संरक्षण द्यायचंच असेल तर त्या संरक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्याचा, त्या पोलीस कर्मचाऱ्याचा रोजचा पगार या विलास लवंडेकडून वसूल करावा. आणि अशाला संरक्षण देऊन जातीवादाला महाराष्ट्र सरकारनं कधी पोचू नये. मी पुन्हा एकदा भंडारी साहेबांचा निषेध एवढ्यासाठी करतो की त्यांनी शाई टाकली. खरं तर त्यांनी यांच्या अंगावर घाण टाकायला पाहिजे होती. धन्यवाद.